गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 88 30 77 18 07। नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मंडळी, काल पंढरपूरमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर असलेल्या न्यायालय परिसरामध्येच काही अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली। संबंधित तरुणाकडे पिस्तूल आणि जिवंत कारतूसही या ठिकाणी आढळून आले। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली होती की काही तरुणांनी पंढरपूरमध्ये खून करण्याचा कट रचलाय आणि यासाठी त्यांनी पिस्तूल सुद्धा आणले। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला होता। यावेळी अल्पवयीन 2 मुलांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आले। यांच्याकडील पिस्तूल आणि जिवंत कारतूसही पोलिसांनी ताब्यात घेतले होते। यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली, परंतु या ठिकाणी एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला होता। यानंतर काही प्रसार माध्यमांमध्ये पंढरपूरमधील खून झालेले संदीप पवार यांचे भाऊ भैया पवार यांचा खून करण्याचा कट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती। यानंतर पंढरपूर शहरामध्ये विविध तर्क वितर्कांना उधाण आलं होतं। पंढरपूर शहराला गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पंढरपूर शांत असलेलं आढळून येत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पंढरपूर शहर पोलिसांनी अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे सध्या तरी पंढरपूर शांत आहे। परंतु अशातच ही घटना समोर आल्यानंतर पंढरपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। याच संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हनं पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्याशी संपर्क साधला आणि या घटनेसंदर्भात नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी मात्र ही घटना ही किरकोळ भांडणामधून घडल्याचं समोर आलंय। पोलिसांच्या तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरमधील जी अल्पवयीन मुलं पोलिसांनी काल ताब्यात घेतलेत त्यांचं आणि पंढरपूरमधील राजू धोत्रे या 22 वर्षाच्या मुलाचं काही कारणास्तव भांडण झालं होतं। याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याचा खून करण्याचा कट या तरुणांनी आणि पळून गेलेल्या एका आरोपीनं रचला असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासामध्ये आता समोर आले। त्यामुळं पंढरपूर शहरामध्ये मागील खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गँगवार उफाळून आलाय। अशा पद्धतीच्या कोणत्याही बातमीमध्ये तथ्य नसल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता समोर आले। किरकोळ भांडणाचा राग मनात धरून संबंधित तरुणाचा खून करण्याचा कट पोलिसांनी मात्र उधळून लावल्यानं पंढरपूरकरांमधून समाधान व्यक्त होत आहे।